नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. सिल्लोडचा एक दिवस पाकिस्तान होणार. अब्दुल सत्तार कोणाचाच नाही. रावसाहेब दानवेंच्या मनातली खतखत बाहेर. काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भाजप नेते रावसाहेब दानवेंनी गंभीर आरोप केले आहेत. सिल्लोडचा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारवर हल्लाबोल केला आहे. या विशेष कार्यक्रमात दानवेंनी सत्ताराविरोधात खतखत बोलून दाखवली. सत्तारांनी सिल्लोडमधल्या जमिनी हडपल्यात घेतल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे. अब्दुल सत्तार हे सिल्लोडचे आमदार असून त्यांच्यात आणि रावसाहेब दानवेमध्ये लोकसभेच्या निकालानंतर नवा वाद पेटल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दानवेंचे आरोप महत्त्वाचे आहेत. आपण दानवेसोबत होतो व आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांचा दानवेंचा विरोध असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले होते. याचवेळी रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्याशिवाय टोपी काढणार नाही असा पण केला होता. आता दानवेंच्या उपस्थितीत टोपी काढण्याचा कार्यक्रम केला जाईल असं सत्तार म्हणाले होते. त्याला आता रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अब्दुल सत्तार कोणाचेच नसल्याचं सांगत रावसाहेब दानवे म्हणाले की राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. प्रसंग पाहून सर्वजण राजकारणात करतात. नेत्याची चूक केली आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर ढकलली. अब्दुल सत्तार आणि यांचा इतिहास तपासा. ते कधी कोणासोबत होते? अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात ते होते, त्यांना सोडून गेले. एकदा ते अपक्ष होते, त्यांच्यानंतर भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ते शिवसेनेत गेले. आता तर म्हणतात की शिंदेंसोबत त्यांचा करार हा प्रासंगिक आहे. सिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे असं देखील रावसाहेब दानवे यावेळी म्हणाले आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.